नमस्कार. पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी ही आलीच. तर चला आज आपण करूया कटाची आमटी. एका कढईमध्ये थोडं तेल घ्या, त्याच्यामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे, 1 टमॅटो, टमॅटोच्या सगळ्या बिया काढून घ्या. नंतर थोडं खोबरं, नंतर धणे, 1 चमचाभर धणे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे, नंतर हिरवी दांड्यांसकट कवळी असलेली कोथिंबीर, 1 चमचा तीळ, 1 चमचाभर जिरे टाकले आहे. हे सगळं चांगलं खरपूस भाजून घ्या आणि त्याचं वाटण करून ठेवा. नंतर दुसऱ्या एका कढईमध्ये तेल घ्या. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, चक्रीफूल आणि दालचिनीचा 1 तुकडा टाका. 4-5 काळी मिरी आणि 4-5 लवंगचे तुकडे टाका. थोडंसं तिखट टाका आणि लगेचच आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करा. तेलामध्ये थोडंसं तिखट टाकलं गरम तेलामध्ये की त्याला कलर चांगला येतो. त्याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, गोडा मसाला टाका आणि सगळं मिसळून घ्या. आणि असं तेल सुटलं म्हणजे आपला मसाला पकला आहे. ऑलरेडी आपण तो हे करून घेतलेलाच होता, फ्राय करून घेतलेलाच होता. त्याच्यामध्ये जे आपण डाळीच्या वाटणाचं पुरणाच्या वेळेसचं जे पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी ॲड करा. उकळी येऊ द्या. उकळी येऊन झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण पुरण हाटलं होतं त्याच भांड्यामध्ये सगळं ॲड करा आणि साईडला जे पुरणाचं लागलेलं आहे तेही त्याच्यामध्ये ॲड करा. म्हणजे तो पुरणाचा गोडसरपणा जो आहे तो या आमटीमध्ये ॲड होतो. चांगली एक उकळी येऊ द्या. कटाची आमटी ही ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी तर ती छान लागतेच, पण जेव्हा ती शिळी होते त्याच्यामध्ये सगळ्या मसाल्याचा अर्क उतरतो, त्याच्यानंतर ती शिळी पण कटाची आमटी ही ताजीपेक्षा शिळी जास्त चांगली लागते. तयार आहे कटाची आमटी. पुरणपोळीबरोबर सर्व करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.